हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आपले नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. तर आज आपण 9व्या अध्यायामधील 4था श्लोक बघणार आहोत. खूप छान श्लोक आहे, म्हणजे समजून घेण्यासाठी थोडासा अवघड आहे, पण जर आपण व्यवस्थित त्याचं वाचन केलं त्या श्लोकाचं, जर तुमच्याकडे ना प्लीज श्रीमद भगवद्गीता असेल तर तुम्ही पुढे ठेवून जर ऐकले हे लेक्चर आणि हे प्रभुपादांचे तात्पर्य स्वतः वाचले तर समजण्यासाठी अजून सोपे जाईल. तर हा अध्याय 9 आणि 4था श्लोक 331 पान नंबर आहे. तुमच्याकडे श्रीमद भगवद्गीता असेल तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मत्सानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थिता. एकच मिनिट. तर हा 4था श्लोक आहे. आता त्याच्या तात्पर्याकडे जायच्या अगोदर श्रीमद भगवद्गीता असेल तर काढून ठेवा, आपण तोपर्यंत प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्लोकाचं भाषांतर. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. आता कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, काल म्हणजे रविवारचा श्लोक जो झाला, श्रीजी पूजा माताजींनी खूप सुंदर क्लास दिला होता त्याच्यावर. खूप माताजींच्या त्याच्यावर हे आल्या की खूप सुंदर क्लास दिला, आम्हाला खूप आवडलं आणि समजण्यासाठी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, म्हणजे उदाहरणं दिली. तर कालचा आपण त्याचा थोडासा हे घेऊया संदर्भ. तर कालच्या रविवारचा श्लोक जो झाला 3रा श्लोक, त्याच्यामध्ये बघूया की भगवंत म्हणत होते की हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. आणि आजच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. आता हा जर श्लोक वाचला किंवा ऐकला तर आपल्याला थोडा विरोधाभास वाटेल ना. इथे भगवंतांच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे भगवंतांनी. म्हणजे असं वाटेल की काय हे भगवंत इथे म्हणत आहेत की सगळ्या जगतामध्ये मी आहे, सर्व जीव माझ्या ठिकाणी आहेत अस्तित्वात, परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे असं वाटतंय ना की हे वेगळं वेगळं, म्हणजे विरोधार्थी वाक्य वाटतात हे भगवंतांची. पण तसे नाही, उलट भगवंतांनी इथे व्यवस्थितरित्या सोयीच्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर श्री प्रभुपादांच्या तात्पर्यावर आधारित आपण बघूया हा श्लोक, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता उदाहरणार्थ ही रूम आहे, या रूम मध्ये मी बसलेले आहे. आता ह्या रूम मध्ये मी बसलेले आहे, मग याचा अर्थ असा आहे का मी रूम मध्ये आहे परंतु ही रूम आपल्यामध्ये आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की या रूम मध्ये मी बसलेले आहे, की ती रूम आपल्यामध्ये आहे असं आपण म्हणतो का? म्हणजे समजण्यासाठी ती रूम माझ्यात आहे का? नाही, तर मी रूम मध्ये बसलेले आहे. म्हणजे तसेच आपण बघू शकतो की भगवंत काय सांगत आहेत ह्या श्लोकामध्ये, म्हणजे ते अस्तित्व जे आहे, बाकी इतरांचं अस्तित्व जे आहे ते माझ्यावर निर्भर आहे. इतरांचं अस्तित्व माझ्यावर निर्भर आहे, परंतु मी कोणावरही निर्भर नाही, मी स्वतंत्र आहे. इथे भगवंत सांगत आहेत जसं या रूम मध्ये आपलं अस्तित्व आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की ती रूम आपल्या स्वतःमध्ये सामावलेली आहे. तसं भगवंतांचं अस्तित्वावर आपल्या सर्व जीवांचं अस्तित्व काय आहे, भगवंतांवर आश्रित आहे. परंतु भगवंत काय आहेत, भगवंत आपल्यावर कुणावरच आश्रित नाही. जसं आता एखादं उदाहरण देते अजून एक, की पृथ्वी आहे, की ही पृथ्वी आपण कोणावर तरी आश्रित आहोत, आपण ह्या पृथ्वीवर आश्रित आहोत. ही पृथ्वी शेषनागावर आश्रित आहे. अंतरिक्ष असतील ते कशावर तरी आधारलेले आहेत,
म्हणजे प्रत्येकाला ह्या जगामध्ये आपण बघू शकतो की प्रत्येकाला काही ना काही आश्रय लागतो. कोणाचा ना कोणा आश्रय घेऊन आपण उभे असतो काही काही ना कुठले. आता आपण जमिनीवर धरती मातेवर उभे आहोत, तारे आकाशामध्ये तरंगतायत. म्हणजे हे कोणावर तरी आश्रित आहेत. हे भौतिक जगच असे आहे की प्रत्येकावर आश्रित आहे. परंतु भगवंत काय आहेत? हे भगवंत हे कोणावरही आश्रित नाहीत. म्हणून आपण की कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्या कुठलीही गोष्ट कुठलीही क्रिया आपण जी करतो ती कोणावर आश्रित आहे? भगवंतांवर आश्रित आहे. की जसं आता मी आता लेक्चर देते, मी क्लास देते, म्हणजे मी याच्यासाठी काय केलेलं आहे? थोडं प्रिपरेशन केलेलं आहे, तयारी केलेली आहे. म्हणजे मला काही विचार करावा लागलाय आणि विचार करून मी काय करत आहे? आता बोलत आहे. म्हणजे ही काय आहे? प्रोसेसिंग आहे, पद्धत, एक प्रोसेस सुरू झालेली आहे याच्या. आणि या सगळ्या प्रोसेस मागे कोण आहे? तर बुद्धी आहे. म्हणजे असं काही आहे का मी सडनली आले आणि एकदम म्हटलं नाही आता मला क्लास द्यायचा आणि येऊन एकदम छान झूम मीटिंग चालू केली आणि श्रीमद भगवद्गीता उघडली आणि लगेच सांगायला सुरुवात केली, असं होईल का? नाही. म्हणजे ह्या कृतीपर्यंत येण्यासाठी काहीतरी प्रोसेस आहे पाठीमागे. आणि त्या प्रोसेस मागे सगळ्यात मागे कोण आहे? बुद्धी आहे. म्हणून हे आपण समजून घेऊ शकतो की ही बुद्धी जी आहे ती आपल्याला भगवंत देतात. मग प्रत्येक गोष्टी मागे म्हणजे आपण काय आहे की प्रत्येक ठिकाणी क्षणाक्षणाला आपण भगवंतांवर आश्रित आहोत. परंतु आपल्याला हे समजून घेण्यासाठी बुद्धी सगळ्यांनाच दिलेली आहे. परंतु त्या बुद्धीचा वापर आपण कसा करतोय आणि कशा पद्धतीने समजून घेतोय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून ही बुद्धी जर योग्य प्रकारे योग्य आचार्य आपले काय सांगत आहेत त्या आचार्यांना समजून घेऊन गुरु शिष्य परंपरेद्वारे ही जर आपण श्रीमद भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ही श्रीमद भगवद्गीता समजू शकते. आपल्या बुद्धीद्वारे आपण समजू शकत नाही. आपल्याला बुद्धी किती, मग नाहीतर जगामध्ये सायंटिस्ट काही कमी आहेत का? सायंटिस्ट पण शिकू शकतात ना, किंवा तेही समजू शकतात भगवंतांना. म्हणून आपण या जगामध्ये बुद्धीद्वारे भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. आपल्याकडे कितीही बुद्धीची हे असू दे, शक्ती असू दे, परंतु आपण भगवंतांवर आश्रित आहोत. आणि हे जे आपल्याला आश्रित आहोत, जोपर्यंत आपण शास्त्र, गुरु शिष्य परंपरा आणि आपले जे प्रामाणिक आचार्य आहेत त्यांच्यावर आश्रित राहून आपण समजून घेऊ शकत नाही, तोपर्यंत हे ज्ञान आपल्यालाही उमगणार नाही. म्हणून हे आपण समजून आणि हा श्लोक जो आहे की हा श्लोक म्हणजे आता इथे अव्यक्त रूपामध्ये सर्व जगत व्यापलेलं आहे. की अव्यक्त म्हणजे काय? की जे आपल्याला दिसत नाही. आपल्या नजरेला आपण बघू शकतो की आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे, हवा येते. हवा आपल्याला आपल्याला दिसते का? हवेचा आपण फील करू शकतो, म्हणजे त्याचा आपल्या इंद्रियांना स्पर्श होऊ शकतो. परंतु हवा आपल्या डोळ्यांना दृश्य रूपात दिसती का? नाही. तर तसे भगवंत सुद्धा या जगामध्ये कणाकणामध्ये आहेत, परंतु ते आपल्याला दृश्य डोळ्यांनी आपल्याला ते दिसणार नाहीत. जसं आता आता हा माझा हात आहे. मी जर असा हात, आपण तुम्ही सगळेजण असा हात एकदा डोळ्यासमोर ठेवा, तर आपल्याला डोळ्यांनी हात दिसेल की नाही? दिसणार. आणि तो जर हात मागे घेतला तर दिसेल का? म्हणजे काय आहे की आपले जे डोळे आहेत ते काय करत आहेत की डोळ्यांनी आपली सर्व इंद्रिय आपण बघू शकतो. पण मी जर हात मागे घेतला असा तर त्या हातांनी मी डोळे बघू शकते का? नाही. तर तसेच म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपण सर्व इंद्रिय बघू शकतो, पण इतर कुठल्याही इंद्रियांनी आपण डोळे बघू शकत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ हात आपण नाकारू शकतो का? अगदी तसंच आपण बघू शकतो की भगवंतांचं अस्तित्व सुद्धा तसंच आहे. भगवंत सर्वत्र व्याप्त आहेत, परंतु आपण जीव आहोत, जीवात्मा आहोत आणि आपण त्या परमात्म्याला आपल्या ह्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर आपण कशाद्वारे पाहू शकतो? की आपल्याला योग्य जी बुद्धी आहे त्या बुद्धीद्वारे आपण पाहू शकतो, जाणू शकतो. आणि ती बुद्धी आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त होईल? तर आपण आपले आचार्य आणि गुरु शिष्य परंपरेद्वारे ही श्रीमद भगवद्गीता जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपलं भाग्य असं आहे की आपल्याला श्रील प्रभुपादांनी ही एका गुरु प्रामाणिक अशा म्हणजे ब्रह्म संप्रदायापासून आलेली ही श्रीमद भगवद्गीता आहे. आणि ब्रह्म संप्रदायापासून आलेल्या याच्यामध्ये आपला ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय चैतन्य महाप्रभूंनी जोडला आहे. तर श्रील प्रभुपादांची आपली ही कृपा आहे की आज एका प्रामाणिक अशा गुरु शिष्य परंपरेमध्ये राहून आपण ही श्रीमद भगवद्गीता समजून घेतोय आणि आपल्याला ते ऐकायला मिळत आहे की ही आपल्या आचार्यांची ही आपल्यावर असणारी कृपा आहे. मग आता ह्या श्लोकाचा कधी कधी असा पण एक अर्थ घेतात काही निराकारवादी, की इथे दिलेला आहे की भगवंत म्हणत आहेत की मी कोणाच्याच ठाई नाही. म्हणजे एकतर जगामध्ये सगळीकडेच भगवंत आहेत किंवा मग सगळीकडेच नाहीत. भगवंत हे
भगवंतांचं अस्तित्व नाही, म्हणजे थोडक्यात काय निराकार आहेत, भगवंतांना रूप नाही. पण नाही, भगवंतांना साकार असं रूप आहे आपल्यासारखं. परंतु भगवंत ह्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगत आहेत, की सगळं माझ्यामध्ये व्याप्त आहे, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. तर हे जे उदाहरण आपण बघितले, जसं इंद्रियांचं उदाहरण बघितलं, पृथ्वीचं उदाहरण बघितलं, म्हणजे काय आहे की भगवंत आहेत, परंतु आपण आपल्या ह्या एकदम असे इंद्रिय आहेत की आज आपण हात मागे घेतला तर आपण आपल्या डोळ्यांनी आपला हात पाहू शकत नाही. मग त्या इंद्रियांद्वारे आपण कसे काय भगवंतांना जाणू शकतो? एखादं चारित्र्यवान व्यक्ती असेल, कुणी कुणी प्रसिद्ध व्यक्ती असेल, आपल्याला त्याच्याविषयी सगळंच माहिती असतं का हो? तसं भगवंतांविषयी, भगवंत तर हे सर्व ब्रह्मांडाचे स्रोत आहेत. मग त्या भगवंतांविषयी आपल्याला सहज इझिली माहिती होईल का? म्हणजे आपण एवढे परिपूर्ण आहोत का? तर हे आपण आपल्या इंद्रियांद्वारे भगवंतांची अनुभूती कधीच करू शकत नाही. म्हणून भक्ती रसामृत सिंधू मध्ये हा श्लोक येतो, अत अत श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यमिंद्रिये सेवान्मुखे हि जिहादो स्वयमेव स्फुरत्यतः. म्हणजे काय, की आपण आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम, रूप, गुण, लीला हे काहीच जाणू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, सेवान्मुखे म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला सेवा करण्याची इच्छा होईल, आपल्यामध्ये ती इच्छा जागृत होईल, तेव्हा आपल्या जिव्हेवर भगवंत स्वतः अवतीर्ण होतील. म्हणजे या श्लोकाद्वारे आपण समजू शकतो की आपण आपल्या इंद्रियांद्वारे भगवंतांना जाणू शकत नाही. तर आपल्या ह्या जिभेवर कधी भगवंत येऊ शकतात, जेव्हा आपल्याला स्वतःला इच्छा निर्माण होईल की मला काहीतरी सेवा करायची, आणि आपण त्याच्याकडे उन्मुख होऊ, तेव्हा आपण भगवंतांना जाणून घेऊ शकतो. म्हणून हे आपण बघू शकतो की सेवा भावना आपल्यामध्ये असणे, की जसं हरिनाम घेणे, प्रसाद ग्रहण करणे, भगवंतांचं नाम, रूप, गुण यांचं गुणगौरव करणे, तर या ज्या गोष्टी आहेत, याद्वारे आपल्याला ती शक्ती प्राप्त होते. मग आता ह्या जिभेचं काम काय आहे हो? एक तर आपण काय करतो, आत घेतोय किंवा बाहेर टाकतोय. म्हणजे काय, की आत घेतो म्हणजे आपण काय करायचं, की आपण प्रसाद ग्रहण करायचा, आणि त्या जिभेने आपण काय करतोय बाहेर, की हरिनाम घेतोय. त्या हरिनामाचा, भगवान श्रीकृष्णांचं नाम घेतलं तर आपण काय करतोय, त्या जिभेद्वारे बाहेर प्रदर्शित करतोय. आणि आत घेतोय म्हणजे ग्रहण करतोय, म्हणजे आपण आत काय घेत आहोत आणि बाहेर काय टाकत आहोत, किंवा बाहेरच्या गोष्टी आपल्या जिभेद्वारे काय आपण बोलत आहोत, तर त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून आपण आपल्या ह्या जिभेद्वारे नेहमी प्रयत्न केला पाहिजे की भगवंतांचं गुणगान करणे, हरिनाम घेणे, आपण श्लोक पठन केले पाहिजेत, गीता पठन केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या जिभेवर किती गोष्टींचं कंट्रोल आहे, म्हणजे ही जिव्हा जी आहे, तर याच्यावर अवलंबून आहे की आपण या जिभेचा वापर कसा करतो. की आपण जर प्रजल्प केला, की आता आपण हरिनाम घेतोय किंवा काहीतरी कथा ऐकतोय, त्याच्यावर चर्चा करतोय, की जसं आज आपण श्रीमद भगवद्गीतेवर चर्चा करत आहोत. मग या जिव्हेद्वारे आता आपण सगळ्या जणी किती जणी जॉईन झालोय, याच्याद्वारे कोणी जर जॉईन नसेल तर आपण ठरवलं की नाही, मला आज नाही जॉईन करायचं, ठीक आहे, मी मैत्रिणी बरोबर जाऊन गप्पा मारेल इकडल्या तिकडल्या. म्हणजे आपण काय करत आहोत, प्रजल्प करत आहोत. प्रजल्प म्हणजे काय, की इकडलं तिकडलं बोलणं, याला नावे ठेवणे, त्याच्याविषयी निंदा करणे, या ज्या गोष्टी असतात तो एक प्रजल्प आहे. तर तो प्रजल्पने काय होतं, की आपली चेतना काय होते, दूषित होते. म्हणून चेतना जेव्हा दूषित होते तेव्हा आपण भगवंतांना जाणू शकत नाही. श्रील प्रभुपाद नेहमी त्यांच्या तात्पर्यामध्ये लिहितात की भगवंतांना जाणण्यासाठी आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाही, तर आपण आपल्या योग्य अशा प्रामाणिक अशा चेतनेने जाणू शकतो. म्हणून आपण आपली जीवा ही किती महत्वपूर्ण आहे, की त्या जिभेने आपण प्रसाद ग्रहण केला पाहिजे, भगवंतांचं नाम घेतलं पाहिजे. तेव्हा आपण ही खऱ्या अर्थाने हळूहळू ह्या भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे, भगवंत आपल्या हृदयामध्ये हळूहळू प्रकट करू शकतात. म्हणून आपण बुद्धीद्वारे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न नाही केला पाहिजे. कारण आपण जर म्हटलं की नाही, मला म्हणजे बुद्धीद्वारे, प्रत्येक ठिकाणी बुद्धीद्वारे आपण लॉजिक लावू शकत नाही. मग बुद्धी ह्या जगामध्ये भरपूर बुद्धिवादी लोक आहेत, भरपूर बुद्धी आहे. जसं मी मगाशी म्हटलं की सायंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे भरपूर ते शोध लावतात. मग याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे किती बुद्धी आहे. याचा अर्थ असा होतो का की त्यांनी भगवंतांना जाणलं. तर श्रील प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत की आपण बुद्धीद्वारे भगवंतांना जाणू शकत नाही, तर योग्य चेतनेद्वारे आपण भगवंतांना जाणू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य अशा गुरु शिष्य परंपरेद्वारे येणारं ज्ञान ग्रहण करणे. की जसं गुरु शिष्य तर एखादा विद्यार्थी शाळेत जातोय, तर आता तो 5वीत आहे, 5वीतला विद्यार्थी 6वीत जाईल, 4थीतला विद्यार्थी 5वीत जाईल. मग तेच पुस्तक आहे, तोच लेसन आहे त्याच्यासाठी,
मग तो म्हणेल का, नाही नाही, मला आता तो शिकलाय ते, मला ते नकोय, मला दुसरं पाहिजे, दुसरं पुस्तक पाहिजे, मी तेच पुस्तक का स्वीकारावं? असं कधी होतं का? नाही. तसं ही गुरु शिष्य परंपरा आहे. जे गुरु शिष्य परंपरेद्वारे जे ज्ञान स्वतःच त्याच्यामध्ये भेसळ न करता किंवा स्वतःची फिलॉसॉफी न टाकता जसे आहे तसे हे स्वीकारणे. म्हणून हे श्रीमद भगवद्गीतेचं नाव श्रील प्रभुपादांनी काय ठेवलेलं आहे? जशी आहे तशी. की स्वतःची मनगढंत नाही, की स्वतःच्या मनाला वाटेल ते करणे. म्हणून ही गुरु शिष्य परंपरेद्वारे जे आपल्या आचार्यांनी, जे आपल्या गुरूंनी दिलेलं आहे ते स्वीकारणे. जसा जर आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो, जसं आता आपल्या आनंदगोपी माताजी डोळ्यांच्या डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जर आपण गेलो, डोळ्याचे डॉक्टर कुठलेही असू दे, जेव्हा आपण जातो, तेव्हा त्यांनी जर आपल्याला काही डोळ्याला इजा झाली असेल, तर आपण डोळ्यात ड्रॉप टाकायला दिला आपल्याला. आणि आपण म्हटलो की नाही, हा डोळ्यातला ड्रॉप त्यांनी सांगितलं की आपल्याला 3 थेंब टाकायचे. आपण म्हटलो कशाला नाही, कशाला त्रास उगच, एकाच दिवसात मी टाकून टाकते ना, एकाच टायमिंग मध्ये 3-4 थेंब टाकते, म्हणजे 2-2 वेळा नाही. असं होतं का हो? आपल्याला जे डॉक्टर सांगतात तेच आपण फॉलो करतो ना. मग अगदी तसंच जर आपले आचार्य आपल्याला सांगत आहेत की आपण बुद्धीद्वारे भगवंतांना नाही जाणू शकत, तर आपण योग्य अशा गुरु शिष्य परंपरेद्वारे हे ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. तर आपण तेव्हा ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. साधी जीवनामधली ही गोष्ट आहे की आपल्याला डॉक्टर जे सांगतात, आपल्याला त्याच्यावर माहिती असतं का? आपला त्याच्यावर काय असतो? आपला विश्वास असतो. की जसं आता काल आमच्या अपार्टमेंटमध्ये ना खूप मोठा नाग निघाला होता. तर तो सापडला नाही ऍक्च्युली. पण तो नाग निघाला आणि तो मी पाहिला. माझ्या मुलीने काही पाहिला नव्हता. आणि मी जेव्हा आतमध्ये आले, नंतर अर्धा तासाने कळलं की तो कुठेतरी गेला. आणि ती बाहेरच निघेना, कारण तिला इतकी भीती वाटत होती त्याची, न बघता. आणि मी जेव्हा जिन्याच्या तिथून चालले होते आणि एक कागद असा खडबड आवाज आला. म्हणजे वाऱ्याने ते पायाच्या पावलांच्या ह्यानी माझा तो हवेनी तो असा थोडासा वर उड प्लास्टिकचा कागद होता. मी इतकी घाबरले की मला असा भास झाला असा एकदम तो साप बघितल्यामुळे. म्हणजे काय आहे की ती गोष्ट, जसं आता मी त्या सापाचं उदाहरण दिलं की ती तिथे नाहीये. तसं माझ्या मुलीने पण तो बघितला नव्हता. परंतु तिचा काय आहे, दरवाजाच्या दरवाजा उघडला. तिला माहिती, तिचा विश्वास आहे त्याच्यावर की साप आहे. मग तसंच आपण सुद्धा भगवंतांना आपण काय बघू शकतो की भगवंत जोपर्यंत आपला विश्वास नसतो, तोपर्यंत विश्वास नसतो आपला भगवंतांवर. म्हणून आपण ती गोष्ट स्वीकारत नाही. आणि विश्वास कधी नसतो? जेव्हा आपल्याला असं प्रामाणिक अशी गुरु शिष्य परंपरा लाभत नाही. त्याच्यातूनच आपल्यामध्ये विश्वास निर्माण होतो. म्हणून काही काही गोष्टी भौतिक जगामध्ये बघा अस्तित्वात नसल्या किंवा असल्या तर त्या दिसत नाहीत आपल्याला. पण तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. की जसा दरवाजा उघडला, मला माहिती आहे की तिथे साप नाहीये, पण तरी पण मला भीती आहे. कारण का भीती का माझ्या मनामध्ये? माझा विश्वास आहे की साप आहे. तिथे नसला तरी कुठेतरी आहे. जसा एखादा ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि तो गाडी जर चालवतोय, आपल्याला माहिती का तो कसा चालवेल, कसा नाही. आपलं पूर्ण तसं पाहिलं गेलं तर आपण आयुष्य ते काही वेळासाठी त्याच्या त्याच्या पुढे आपण हे केलेलं असतं, शरणागत झालेलं असतो. पण आपल्याला काय असतो? विश्वास असतो की हा ड्रायव्हर आपल्याला बरोबर आपल्या योग्य ठिकाणी नेईल. मग ह्या गोष्टी अशा आहेत की जसं भगवंत आपल्याला काय आहेत, भगवंत आपल्याला दिसत नाहीयेत. परंतु याचा अर्थ असा नाही की भगवंतांना आपण नाकारलं पाहिजे. परंतु आपण ही गोष्ट कधी करतो? कारण आपली श्रद्धा नसते, त्यावेळेस आपण करतो. म्हणून जोपर्यंत श्रद्धा नसते, तेव्हापर्यंत आपण स्वीकारत पण नाही ती गोष्ट. भगवंतांना स्वीकारण्यासाठी आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण होणे गरजेचे असते. आणि ती श्रद्धा आपल्याला शास्त्रांमधून निर्माण होते. की इथं साक्षात भगवंत जरी आपल्या समोर आले ना, आणि भगवंतांनी जरी आपल्याला सांगितले, साक्षात भगवंत जरी म्हणाले, मी भगवान श्रीकृष्ण आहे, तरी आपण विश्वास ठेवणार नाही. 5,000 वर्षांपूर्वी श्रीकृष्ण ह्या जगामध्ये आले. आपण बघू शकतो की सगळ्यांनी श्रीकृष्णांना बघितलं. शकुनीने बघितलं, कंसाने बघितलं, धृतराष्ट्राने बघितलं, अर्जुनाने पाहिलं त्यांना. मग किती जणांनी श्रीकृष्णांना जाणून घेतलं की हे साक्षात भगवंत आहेत म्हणून? नाही, भगवंतांना नाही जाणू शकले ते. अर्जुन, पाची पांडव जे भगवंतांचे शुद्ध भक्त होते, ते भक्तच त्यांना बघू शकले. नाहीतर भगवंत जरी आपल्या समोर आले, तरी आपण भगवंतांना आपल्या ह्या डोळ्यांनी पाहू शकत. आपण भौतिक डोळ्यांनी, भौतिक इंद्रियांनी त्यांना पाहू शकतो. परंतु आपल्या हृदयेने, आपल्या चेतनेने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. जसं साक्षात भगवंत सगळ्यांच्या समोर उभे होते 5,000 वर्षांपूर्वी. परंतु कुणीही भगवंतांना पाहू शकलं नाही. म्हणून भगवंत जोपर्यंत आपल्याला ते ज्ञान हृदयामध्ये देत नाही, तोपर्यंत साक्षात भगवंत जरी आले, तरी आपण भगवंतांना जाणू शकत नाही. हं? आणि जेव्हा आपला विश्वास, श्रद्धा निर्माण होते, तेव्हा भगवंत आपल्या पुढे आले, तर भगवंतांना आपण ते भगवंत आहेत हे आपण स्वीकारू शकतो. आता उदाहरण श्रीमद भागवतम मध्ये खूप छान स्टोरी आहे ही कथा ब्राह्मण पत्नींची. की ह्या ब्राह्मण पत्नी ह्या होत्या, कोण होत्या? भगवान श्रीकृष्णांच्या भक्त होत्या. आणि जेव्हा त्यांच्याकडे
हे गोप बालक सगळे, की आम्हाला भूक लागली, श्रीकृष्णाला भूक लागली, काहीतरी अन्न द्या, काहीतरी प्रसाद द्या. त्यावेळेस ते ब्राह्मण जे होते त्यांनी नाकारलं त्यांना, की नाही आमची यज्ञ होत आहेत. आम्ही यज्ञ झाल्याशिवाय तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे आणि त्याच ज्या ब्राह्मण पत्नी होत्या, त्यांनी लगेच सर्वस्व त्यागलं त्यांनी. त्यांना किती म्हणजे त्यांना भगवंतांची त्यांचा जो विश्वास, श्रद्धा जे भगवंतांप्रती शरणागती होती, त्यांनी भगवंतांची प्राप्ती त्यांना झाली. आता श्रीदामा सखा वगैरे हे भगवंतांचे मित्र आहेत गोपबालक. आता समजा आता असा इथे कुणी आलं आणि गोप बालक म्हणजे साक्षात श्रीदामा सखा म्हणजे महाभागवत वैष्णव आहेत ते, आणि ते जर आले आणि त्यांनी म्हटलं की काही अन्न मला द्या, आणि आपण म्हटलं की नाही नाही, आमचा भगवद्गीतेचा क्लास चालू आहे आणि आम्ही इथून उठू शकत नाही, असं होईल का हो? असं आपण रिॲक्ट होऊ का त्याला? म्हणजे याच्यातून काय बघू शकतो की जिथे आपली रिॲक्शन कधी निगेटिव्ह येते, की जिथे आपला विश्वास नाही, जिथे आपले प्रेम नाही. जसं त्या ब्राह्मणांचं प्रेम भगवंतांवर नव्हतं, पण ब्राह्मण पत्न्यांचं प्रेम जे ते भगवंतांवर होतं, आणि त्यामुळे त्या प्रती त्या शरणागत झाल्या. आणि इथे मात्र त्या ब्राह्मणांची काय झाली, निगेटिव्ह रिॲक्शन आली. म्हणून निगेटिव्ह नकारात्मक प्रतिक्रिया आली. म्हणून आपल्याला जिथे प्रेम नसतं तिथे नकारात्मक प्रतिक्रिया येते. म्हणून ब्राह्मण पत्नी ज्या आहेत त्यांनी भगवंतांना कधी पाहिलं नव्हतं, भगवान श्रीकृष्णांना. भगवान श्रीकृष्णांना पाहिलं नव्हतं, परंतु त्यांनी काय केलं होतं, गोपींद्वारे जेव्हा त्या दूध आणायला जायच्या, जेव्हा तिथे जायच्या, तेव्हा त्या गोपींकडून त्या श्रवण करत होत्या. आणि गोपींकडून त्यांनी श्रवण करून त्यांना भगवंतांप्रती प्रेम जागृत झालं. की जसं मी मगाशी म्हटलं की 5,000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण अवतीर्ण झाले होते, परंतु श्रीकृष्णांना कोणी जाणू शकलं नाही. तीच रुक्मिणी विदर्भामध्ये होती, आणि रुक्मिणीने नारद मुनींकडून भगवान श्रीकृष्णांचं गुणगान ऐकलं, आणि त्या रुक्मिणीचं प्रेम भगवंतांवर जडलं, फक्त श्रवण करून. आणि इथे मात्र साक्षात भगवंत उभे होते कंसापुढे, ह्या सगळ्या धृतराष्ट्रापुढे, असुरांपुढे, पण त्यांना कोणीच जाणू शकलं नाही की हे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि मग इथे पण आपण बघू शकतो की ब्राह्मण पत्नी ज्या आहेत त्यांनी जाणलं, त्यांना भगवंतांनी प्रति प्रेम निर्माण झालं. म्हणजे ही प्रक्रिया कुठून सुरुवात झाली, श्रवणाने सुरू झाली. पहिल्यांदा आपण सुरुवातीला बघितलं की ही जिव्हा जी आहे त्याने आपण काय ग्रहण करतोय, आपल्या पोटामध्ये काय टाकत राहतोय, की आपण जर चांगला भगवंतांचा प्रसाद ग्रहण केला तर काय होणार आहे, आपली चेतना शुद्ध बनणार आहे. आणि आपल्या मुखातून आपल्या जिव्हेद्वारे आपण हरिनाम घेऊ, चांगल्या गोष्टी करू, प्रजल्प आपण करणार नाही, किंवा कुठली कुठली निंदा नालस्ती अशा गोष्टी आपल्या जिभेवर येणार नाहीत. म्हणून जिव्हेद्वारे आपल्या चेतनेचं शुद्धीकरण होतं. श्रवणा आणि भक्तीची सुरुवात श्रवणाद्वारे आपण भगवंतांचं, हे आपण बघू शकतो की ह्या भक्तांनी श्रवणाद्वारे भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं. म्हणून ही गोष्ट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की श्रवण हे किती महत्वाचं आहे. आणि ते श्रवण पण कुठून प्राप्त केलं केलं पाहिजे, की योग्य अशा भक्तांद्वारे, वैष्णवांद्वारे जेव्हा आपण हे श्रवण करू, तेव्हा हे ज्ञान आपल्याला योग्य पद्धतीने उमगेल. म्हणून भगवंत काय म्हणत आहेत की मी इथे सगळ्यांना आश्रय, म्हणजे भगवंतांमध्ये सर्वजण जग व्याप्त झालेला आहे. म्हणजे काय आहे की भगवंतांनी सर्वांना आश्रय दिलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की भगवंत आपल्यावर आश्रित आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्व ब्रह्मांडाचे, सर्व देवी देवतांचे, सगळ्या गोष्टींचे स्रोत जर भगवंत आहेत, आणि भगवंतांनी जर सर्वांना आश्रय दिलेला आहे, तर आपल्या जीवनामध्ये आपण कसं काय असा विचार करू शकतो की हा हे मला मदत करतील, हे मला आश्रय देतील. कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की ती खरोखर आहे का हो, आश्रय आपण घेण्यासारखं ती शाश्वत आहे का, किती काळ आपल्याला ती आश्रय देऊ शकते. आणि जर या गोष्टींसाठी आपल्या जीवनामध्ये हे आहे ते आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, या साध्या साध्या गोष्टींसाठी आपण जर आपल्या जीवनामध्ये भगवंतांची उपेक्षा केली, की नाही, भगवंतांची उपेक्षा करणे काय, की मला हे आहे, माझ्या जीवनामध्ये हे कर्तव्य आहे, अहो मी किती बिझी आहे, मला वेळ नाही. म्हणजे आपण भगवंतांची एक प्रकारे आपल्याकडे ती संधी आलेली आहे वैष्णवांच्या रूपाने, आणि ती भगवंतांनी आपला दरवाजा ठोठावलेला आहे. कलियुगामध्ये म्हणतात की भगवंत साक्षात येत नाहीत, परंतु भगवंत हरिनामाद्वारे प्रकट आहेत, वैष्णवांच्या द्वारे प्रकट आहेत भगवंत. मग वैष्णवांच्या रूपाने जर आपला दरवाजा भगवंत ठोठावत आहेत आणि आपण मात्र त्याला नाकारत आहोत, तर आपल्यासारखे दुर्दैवी जीव आपणच आहोत. म्हणून आपण ही सगळ्यात मोठी चूक आपण करत आहोत, की आपल्या जीवनामध्ये आपली कर्तव्य आपल्याला करायची आहेत, परंतु असे काही कर्तव्य जर आपण करत असताना जे कर्तव्य आपल्याला जर भगवंतांपासून विनमुख करत आहेत, भगवंतांकडे घेऊन जात नाहीयेत,
तर ते कर्तव्य करून तरी काय उपयोग आहे? म्हणजे आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. आपले कर्तव्य नक्कीच केले पाहिजेत. परंतु आपण आपल्या भक्तिमय जीवनापासून आपण दूर नाही गेलो पाहिजे त्या गोष्टींपासून. तर मला आता ह्याच्यातलं एक उदाहरण आठवतंय, की जसं हिरण्यकशिपू आहे. प्रल्हाद महाराज त्यांचा मुलगा होते. आपण कुठे भागवतामध्ये वाचलं का हो? की प्रल्हाद महाराजांवर किती अन्याय केला, म्हणजे किती अत्याचार केला हिरण्यकशिपूने. पण मग प्रल्हाद महाराज ते कुठे आठवतं का आपल्याला, की त्यांच्या वडिलांना त्यांनी झिडकारलं किंवा वाईट शब्द बोलले, अपशब्द बोलले? नाही, त्यांनी त्यांचा नेहमी आदर केला. शेवटच्या वेळेस सुद्धा जेव्हा नरसिंह भगवंत त्यांच्या पुढे अवतीर्ण झाले, तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांना हे केलं, की माझ्या पित्याला क्षमा करा म्हणून. त्यांनी कधीच त्यांचा अनादर केला नाही. नेहमी त्यांचा आदर केला. परंतु त्याचबरोबर त्यांनी काय केलं? आदर केला, पण त्याचबरोबर त्यांनी कधी काही ऐकलं पण नाही त्यांचं. म्हणजे आता आपण म्हणू, की अरे आदर पण केला म्हणताय आणि ऐकलं पण नाही म्हणता, मग ह्याच्यात आदर कसा म्हणू शकतो? नाही, की त्यांनी एक पिता म्हणून आदर केला. पण ज्या चुकीच्या गोष्टी होत्या, त्या कधी ऐकल्या नाही. ते ज्या त्यांचं नाव काय, ते हिरण्यकशिपूचे जे म्हणजे प्रल्हाद महाराजांचे टीचर होते. कोणाला आठवत असेल तर तुम्ही ह्याच्यावर टाकू शकता. शंख मला आठवेना आता, ते 2 शिक्षक होते जे हिरण्यकशिपूने ठेवलेले प्रल्हाद महाराजांसाठी. तर ते त्यांच्या शाळेत जायचे. गुरुकुल नाही म्हणू शकत आपण त्याला. पण तिथे जायचे आणि ते शिकवल ते ग्रहण करायचे. ग्रहण म्हणजे ऐकायचे ते. ऐकायचे. परंतु त्याच्यामध्ये ते नेहमी पहिल्या नंबरला असायचे. परंतु ते त्यांनी त्यांच्या जीवनात स्वीकारलं का? म्हणजे याच्यातून आपण काय शिकू शकतो, की आपण प्रत्येक गोष्टीचा जीवनामध्ये काही ठिकाणी आदर केला पाहिजे. परंतु आपण आपल्या भक्ती मार्गाच्या षंड आणि अमर्क हे 2 थँक यू माताजी. षंड आणि अमर्क हे 2 त्या शिक्षकांचं नाव होतं. मग ते त्यांच्या क्लासमध्ये जाऊन बसायचे हिरण्यकशिपू. परंतु ते सॉरी प्रल्हाद महाराज. परंतु त्यांनी त्यांचं कधी ऐकलं नाही. जीवनामध्ये ते स्वीकारलं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला कुणी आश्रय देईल किंवा आपण कुणावर आश्रित आहोत किंवा आपल्या जीवनामध्ये हे उपयोगी पडतील, की असं होत नाही. हे शाश्वत नाहीये आपल्यासाठी. कधी कुठला आश्रय, कधी कोण ह्या जगातून निघून जाईल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती प्रिय असणारी व्यक्ती, कधीही कुणी या जगातून एक्झिट घेईल हे आपण सांगू शकत नाही. आणि ह्या सगळ्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या म्हणजे आपण या छोट्या 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 आयुष्यामध्ये किती गोष्टी आहेत ना, की मला वेळ नाही, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय. ही अशी तशी पाहायला गेलं तर छोटी गोष्ट आहे, पण त्याच्या बदल्यात आपण किती मोठी गोष्ट गमावतोय. की आता उदाहरण देते, की मला आता अजून एक उदाहरण आठवतंय छान, की जसं आपण आता झोपलेला असतो. आणि झोपेत आपल्याला काही स्वप्न पडतं. की आता स्वप्नानंतर जेव्हा कधी-कधी काही स्वप्न अशी असतात, की आपल्याला जागे झाल्यावर पण एक 5-10 मिनिटं वाटतं, की नाही अजून पण मला वाटतंय नाही ती घटना माझ्यासाठी खरी आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण जागे होतो, तेव्हा आपल्या लक्षात की अरे, काही असं भीतीदायक स्वप्न पडलं असेल, दुःखदायक पडलं असेल, की आपण म्हणतो, "अरे, हुश्श बरं झालं ते स्वप्न होतं." मग तसं आपण त्या स्वप्नात पडलेलं आपण विसरून जातो. आपल्या दिवसाची सुरुवात होते तशी आपण ते स्वप्न विसरून जातो. मग आपण म्हणतो का नाही ते स्वप्न पडलं तेच माझ्या जीवनामध्ये सत्य आहे. तसंच हे जीवन म्हणजे ना एक प्रकारे स्वप्न आहे आणि हे क्षणभंगूर आहे. कधीही स्वप्न हे तुटू शकतं. याचा स्वप्नामध्ये कधीही ते स्वप्न तुटू शकतं. म्हणजे हे जीवनाच म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे आणि हे कधीही या स्वप्नातून आपण जेव्हा एक्झिट घेऊ, तेव्हा हे स्वप्नाप्रमाणे आहे. मग आपण आपल्या या एका छोट्याशा काळासाठी आपल्याला मिळालेलं हे जे शरीर आहे, हा देह आहे. जर आपण योग्य अशा भक्तिमय जीवनासाठी आपण कुठेतरी समर्पित केला नाही किंवा त्याला कुठे स्थान दिलं नाही. समर्पित भावना ही तर खूप वरचा स्तर आहे, तो उच्च स्तर आहे. परंतु त्यातली त्यात आपण कुठेतरी त्या हरिनामाला, भगवंतांना जर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपण ती श्रद्धा डेव्हलप केली नाही आणि आपण जर त्याला तो स्थान दिलं नाही, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत. म्हणून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळी कर्तव्य करायची आहेत. परंतु ते कर्तव्य करता करता, की नाही मला माझ्या भक्तिमय जीवनामध्ये मला श्रीमद भगवद्गीता चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची. हा श्लोक, हा शब्द माझ्या जीवनामध्ये मी कुठे उतरू शकते? कुठे मी त्याचं प्रामाणिकपणे पालन करण्याचा प्रयत्न करू शकते? भले आपण सुरुवात नको करू देत, परंतु जेव्हा आपण त्याचं चिंतन करू, मनन करू, म्हणजे चिंतन मनन करणे म्हणजे काय, की आपण भगवंताकडे एक पाऊल उचललेलं आहे आणि भगवंत काय करत आहेत, की आपल्याकडे 10 पावलं भगवंत आपल्याकडे उचलतील. म्हणून आपण ह्या गोष्टींचा विचार हे केला पाहिजे, की आपल्या जीवनातले जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. परंतु आपण आपल्या आध्यात्मिक जीवनापासून, हे ज्ञान घेण्यापासून जर वंचित होत असेल किंवा आपण दूर जात असेल, तर त्या गोष्टी नक्कीच आपण त्यागल्या पाहिजेत. की अजून एक श्रीमद भागवतम मधल्या ह्या अजून 1-2 उदाहरणं मला आठवत आहेत, की जसं बली महाराज आहेत. त्यांचे गुरु शुक्राचार्य
जोपर्यंत त्यांना योग्य गोष्टी सांगत होते तोपर्यंत त्यांनी त्यांच्या गुरूंचा स्वीकार केला. पण जेव्हा त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून दूर नेत होते, भगवंतांपासून दूर नेत होते, तेव्हा बळी महाराजांनी काय केलं, की त्यांच्या गुरूंनाही नाकारलं. जसं हिरण्यकशिपूला प्रल्हाद महाराजांचा अनादर नाही केला प्रल्हाद महाराजांनी, परंतु त्यांचं ऐकलं पण नाही. तसं इथं आपण बघू शकतो की जे गुरु म्हणू शकत नाही, पण जे कोणी आपल्याला चुकीच्या ठिकाणी हे करत आहेत, भगवंतांपासून दूर नेत आहेत किंवा या भक्ती मार्गापासून जर दूर नेत आहेत, तर आपण त्यांचा काय केला पाहिजे, आपण स्वतः त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे. भागवतम मधली ही एक सतीची कथा सगळ्यांना माहित असेल, की शिवजी हे कोण आहेत, शिव शंभू कोण आहेत, सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव आहेत, सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ असणारे वैष्णव. आणि जेव्हा दक्ष म्हणजे शिव सतीचे पिता होते. आणि ज्या ठिकाणी शिवजींचा अपमान झाला, पहिले म्हणजे तिचे पती होते, दुसरी गोष्ट म्हणजे ती भगवंतांची शुद्ध म्हणजे सर्व वैष्णवांमधले श्रेष्ठ असे वैष्णव आहेत शिवजी. मग तिथे सतीने सुद्धा दक्षाचा तो अपराध सहन केला नाही, ती सहन करू शकली नाही. म्हणून आपण हे बघू शकतो की ज्या ज्या लोकांवर आपण श्रद्धा ठेवतो किंवा जे जे आपल्याला वाटतं की वस्तूंमध्ये असेल, व्यक्तींमध्ये असेल, की आपण नाही की नाही मला ही कुठली गोष्ट आपल्या आयुष्याला पुरते का, जर व्यक्ती पुरत नाही तर बाकीच्या गोष्टींचं काय घेऊन बसलोय. कधीही कुणीही आपल्या आयुष्यातून कधीही कुणी गायब होतंय. तर ही एक एकमेव गोष्ट सत्य आहे, की जे वैष्णव जे आहेत तर ते आपल्याला योग्य मार्गाद्वारे घेऊन जाऊ शकतात, योग्य रस्त्याने आपल्याला ते घेऊन जाऊ शकतात. आपल्या जीवनामधले प्रत्येक नाती, प्रत्येक क्षणभंगूर आहे. कधी कोण, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, मृत्यू कधी काळाचा घाला घालेल ते सांगू शकत नाही आपण आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपल्याला वैष्णव जे आहेत, की हे वैष्णव आपल्याला प्रामाणिक अशा गुरु शिष्य परंपरेद्वारे हे ज्ञान देत असतात. तर ही एक आणि ही संधी किती जणांना मिळते हो त्या जगामध्ये, की आता आपण बारामती शहरामध्येच बघू शकतो की किती लोक आहेत आणि मिस्कॉन मंदिरामध्ये किती लोक येतात तिथे. म्हणजे ही संधी मिळणं, म्हणजे ही पण आपली पूर्वजन्मीची काही कर्म असतील, की ज्यामुळे आज आपल्याला ही कृपा मिळत आहे. आणि ही कृपा जर आपण सहजासहजी घेतली, कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करून आपल्याला मिळाली, तर आपल्याला काय राहतं, त्याचं मोल राहतं, की आपण म्हणतो नाही किती कष्ट केलंय मी किती हे केलंय. मी तर अशी पण काही गमतीचे एक उदाहरण देते तुम्हाला, की कधी कधी काय होतं, की मी असं पण उदाहरण बघितले, की हॉस्पिटलमध्ये गेले, आणि त्या गोळ्या आणल्या आणि ते 3 दिवसाचा कोर्स असेल आणि एखादी व्यक्ती 1 दिवसातच राहिली, ती म्हणते नाही मला गोळ्यांनी त्रास होतोय, पित्त होत, मला खायचीच नाही. तर काय काय नाही, त्या गोळ्यांना पैसे घालवलेत ना आपण, मग पैसे घालवलेत, पैसे वाया नाही गेले पाहिजे, ते खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे तो कोर्स असू दे किंवा नसू दे, कुठलीही गोष्ट असू दे, की जेव्हा आपल्याला जर असं एवढे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपली तळमळ होती, की नाही मी एवढं कष्ट करून मिळवले, मग त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे, ते करायला पाहिजे. मग तसं जर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी सहजतेने मिळाल्या ना, तर त्याचं पण मोल राहत नाही आपल्याला. परंतु आपल्याला श्रील प्रभुपादांची कृपा आहे, की हे आपल्याला सहजासहजी मिळत आहे. तर ते कुठंतरी म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा. एखाद्या व्यक्तीबद्दल खूप आदर असतो, परंतु आपण तिच्या खूप जवळ राहिलो तर आपण नकळतपणे कुठेतरी तिचा अपराध करतो, अनादर करतो. तसं कधी कधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की आपल्याला ह्या गोष्टी सहज मिळतात. भगवद्गीतेचा श्लोक ऐकायला मिळतोय, कुठलं तरी क्लास ऐकायला मिळतोय. मग कधी कधी आपण त्याला इतके सहजतेने घेतो, इतके कॅज्युअली घेतो, की काय हे आता काय त्यात एवढं विशेष, चट ऐकता येईल. म्हणजे आपण कुठेतरी काय करत आहोत ते सहजतेने घेतो. आणि जेव्हा कुठलीही गोष्ट सहजतेने घेतो ना जीवनामध्ये, त्याचं मोल राहत नाही. तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की ही भगवंतांची ही शक्ती आहे. आणि ही भगवंतांची शक्ती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, तर आपल्याला हा श्लोक आणि श्रील प्रभुपादांची तात्पर्य मदत करतात. आणि जेव्हा भगवंतांची शक्ती काय आहे ही आपण जाणून घेतो, तेव्हा आपला आपोआप श्रद्धा आणि विश्वास तिथे निर्माण होतो. नाहीतर आपण नकळतपणे वेगळ्या मार्गाकडे झुकतो. आणि हा श्लोक जर वाचला तर आपण योग्य मार्गाने जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, आता जर श्रील प्रभुपादांचे तात्पर्य नसते तर आपण काय होत झालं असतो, निराकारवादाकडे झुकलो असतो. निराकारवाद म्हणजे काय, की भगवंतांना आकार नाहीये, भगवंतांना रूप नाही. जर आपण भगवंतांपासून आलेलो आहोत, आपल्याला एवढं छान शरीर भगवंतांनी दिलेलं आहे, 2 डोळे, 2 हात, जे काही सर्व इंद्रिय दिलेले आहेत, मग भगवंतांना कसं काही रूप असू शकत नाही. तर भगवंतांनाही हे साकार रूप आहे. परंतु ह्या श्लोकाचा अर्थ काय सांगत आहेत भगवंत, की मी भगवंतांची शक्ती सांगत आहेत, की जसा सूर्यप्रकाश आहे, सूर्य आहे, सूर्य इथे आपण बघू शकतो, की ते श्रील प्रभुपाद इथे ते उदाहरण देत आहेत सूर्याचं पण. तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे, सूर्यप्रकाश, जसं की सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये त्याचा प्रकाश पसरलेला आहे. म्हणजे भगवंताची
तसंच भगवंतांची शक्ती सुद्धा, सूर्य इथं आहे का साक्षात, आता आपल्या समोर आहे का, खाली आहे का, तिथून त्याची शक्ती सगळ्या जगामध्ये पसरलेली आहे. तसंच आपण बघू शकतो भगवंतांची शक्ती ही संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे आणि त्यांच्या सर्व काही त्यांच्या शक्तीच्या आश्रयाखाली आहे. म्हणून हे आपण समजू शकतो की भगवंतांची शक्ती काय आहे. भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहेत, त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही. की जसं गर्भोदकशाही विष्णूपासून सगळे अवतार येतात भगवंतांचे, गर्भोदकशाही विष्णूपासून. पण मग याचा अर्थ असा आहे की जेव्हा श्रीकृष्ण आले, प्रभू रामचंद्र आले, आपण बघू शकतो की नरसिंह भगवंत आले, ते आले त्यांचं अवतार कार्य संपवलं ते गेले. मग याचा अर्थ असा होतो की नाही, आता त्यांचं शरीर नाही, ते नाही, त्यांचं अवतार कार्य संपलं म्हणजे ते नाही येत ह्या जगामध्ये. मग तिथून कुणीतरी कुठंतरी, जसं आता हा माझ्या पुढे पेपर आहे, मग आता हा पेपर आहे, मी जर असा फाडून फेकून दिला तर असं होतं का की ह्या पेपराचं अस्तित्व संपलं? कुठेतरी त्याची छपाई करणारी मशीन आहे, तिथून पेपर येणारच आहेत. तसे हे अवतार जरी ह्या कार्य या जगातून त्यांनी त्यांचं अवतार कार्य संपवलं, तर याचा अर्थ असा होत नाही की भगवंत नाहीत. गर्भोदकशाही तिथे आहेत आणि त्यांच्यापासून हे सगळे अवतार एक 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 बाहेर पडत आहेत. तर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवंत काय आहेत? सर्वव्यापी आहेत. जसा की एखादा राजा आहे, तो प्रशासन करतोय, प्रशासनाचा अधिपती आहे. म्हणजे प्रशासन जो करतो म्हणजे ती राजाची शक्ती आहे. परंतु ती काय आहे? ती शक्ती जी आहे ती कोणावर आधारित आहे? त्या राजावर आधारित आहे. मग तो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तो राजा उपस्थित आहे का? आता नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट दिलेलं आहे ना प्रत्येक राज्याचं. मग ते तिथं आहेत का अस्तित्वामध्ये? नाही. परंतु त्यांची शक्ती, नरेंद्र मोदींची पॉवर जी आहे ती इथे आहे. म्हणून हे आपण बघितलं, हे स्थूल उदाहरण झालं ह्या जगातलं. म्हणून आपण बघितलं का पाहिजे की भगवंतांची शक्ती सुद्धा अशा पद्धतीने कार्य करत असते ह्या जगामध्ये. आणि जेव्हा आपण हे कसं कार्य करते भगवंतांची शक्ती ते जाणून घेऊ चांगल्या पद्धतीने, तेव्हा आपलं ही नक्कीच भगवंतांची शक्ती जाणली की भगवंतांवर आपली श्रद्धा आणि विश्वास तेवढाच दृढ निर्माण होईल. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर आपण प्रयत्न केला जाणून घेण्याचा. तर याच्यावर आज कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात, नाहीतर मग आपण थांबूयात. एकच मिनिट, मी सेटिंग चेंज करते. हरी बोल. सेटिंग चेंज केलंय, तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही प्रश्न असेल तर, नाहीतर मग आपण थांबू शकतो. तुमचा स्पीकर चालू करून तुम्ही विचारू शकता. मी सेटिंग चेंज केले. चालेल आहे. चालेल, बघ कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूयात दीपा माताजी. होत नाहीये असं म्हणतायत, एक मिनिट. दीपा माताजी तुम्ही पण करू शकता, एक मिनिट. आता बघा बरं. हम्म. पण आता चालू केले काय बरं? एक मिनिट, रेकॉर्डिंग बंद करते मी अगोदर.